गोबी वगैरे कोथिंबीर आणायची आणलं का ते तिकडे आहे काय मोठं नमस्कार मंडळी, मी चैताली तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गावाला येऊन खूप दिवस झालेले आहेत आणि नेटवर्क इश्यूमुळे माझे व्हिडिओ पण काही अपलोड करता येत नाहीत जास्त. सो तरी पण प्रयत्न करते थोडेफार व्हिडिओ अपलोड करायचा. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की घराचं काम चालू होतं, तर घर आता बांधून पूर्ण झालेलं आहे. तर त्याची उद्या पूजा आहे आणि 3-4 दिवस असं काम चालूच आहे, म्हणजे पूजेची तयारी चालूच आहे. सो म्हटलं आजच व्हिडिओला पण सुरुवात करते. संध्याकाळी परत बायका येणार आहेत तांदूळ वगैरे निवडायला. तर आज म्हणजे रात्री संध्याकाळपासून पाहुणे मंडळी यायला पण सुरुवात होईल. तर जेवढा जमेल तेवढा व्हिडिओ शूट करायचा पण प्रयत्न करणार आहे, कारण खूप गडबड असणार आहे. उद्या होम असणार आहे, सत्यनारायणची पूजा असणार आहे, परत संध्याकाळी भजन वगैरे असणार आहे. तर चला. मी म्हटलं जाण्याचं काही खेळलं गेले गोबी वगैरे कोथिंबीर आणायची सो एकीकडे पूजेची तयारी चालू आहे आणि पाणी पण आलेलं आहे. पाणी एक दिवस अडकून येतो, त्यामुळे खूप घाई असते. सो पाणी भरणं चालू आहे आणि एकीकडे पूजेची जेवणाची तयारी चालू आहे. तर आता पहिले गणेश पूजा आणि होम होणार आहे, त्यासाठी सासू सासरे बसणार आहे. त्यानंतर सत्यनारायणाची पूजायला आम्ही बसणार आहे. जेवणाची तयारी चालू झालेली आहे. मोठं भांड का ते तिकडे आहे काय मोठं मोठं असं होतं ना बघायला. आपण याला डाळीची पल्ली नाही आहे तो वगैरे अग्नय स्वाहा अग्नि संसाप्य समीट टाकली की एवढं तुम्ही तूप टाकायचं. एवढं समीट ना एवढं तूप पूर्ण पाहिजे. समीट टाकली एक कालं मातृकालय पठेन्द्रः सर्वपापदृक्त शिवलोके महीयते इति श्री पुष्परन्दमगमनिर्गलेन. किती लांब आहे भरायची आहे. ए लवकर आलीस ग, गाडी भेटली तुला? भेटली. हां सूर्यान्मा सूर्यम आवाहयामि सोमान्मा सोमम आवाहयामि भौमान्मा भौमम आवाहयामि बुधान्मा बुधम आवाहयामि बृहस्पतिन्मा बृहस्पतिम आवाहयामि शुक्रान्मा शुक्रम आवाहयामि शनैश्चरान्मा शनैश्चरम आवाहयामि राहवेन्मा राहम आवाहयामि केतुर्वेदम आवाहयामि वरुणान्मा वरुणम आवाहयामि सोमान्मा सोमम आवाहयामि ईशान्यन्मा ईशानम आवाहयामि गणपतिन्मा गणपतिम आवाहयामि. पूजेच्या नंतर महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे. तर दुपारी गणेश पूजा होम आणि सत्यनारायणाची पूजा झाली आणि आता हरिपाठचा वेळ आहे. हरिपाठ झाल्याच्या नंतर भजन असणार आहे.
फोन चालू ठेव, जर फोन आला तर तुला लगेच निघायला लागेल, स्विच ऑफ करून ठेवू नको. रविवारी खात नाही. कोणता उपवास हा? रविवारचा कोणता उपवास? बुधवारचा उपवास पकडला. बुधवारी ठीक आहे का? रविवारी काय? खंडोबा. तू का नाही बुधवारी खाय? प्रीती बुधवारी नाही खात. महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावरच खाते, महाराष्ट्रामध्ये नाही खात. एकदाच खाल्लेलं. टाक बघ तुला कसं रिपोर्टच मारतो चॅनल. आज जेवणाला चिकन वडे आणि काय पनीर, मटर पनीर. मटर पनीर चिकन आवडतं. चिकन नाही, तुझ्यासाठी मटर पनीर आहे. अरे नाही यावर चिकन आवडतं, मी खाणार. पण चिकन आवडतं मी नाही. पनीर नाही खाणार. मुलांना पनीरची भाजी आहे का? कारण ती तिखट नसते, चिकन तिखट बनवलंय. चालेल मला चिकन तिखट चालेल. ह्या दिवशी तर तिखट जेवण नको असतं तुला. हा तर व्हेज होतं. तर आज रविवार निमित्त सगळ्या पाहुण्यांना चिकन आणि वड्याचा बेत होता. आणि सकाळी मावशी आलेली, कारण काल ती पूजेला येऊ शकली नव्हती म्हणून आज आलेली. तर संध्याकाळी ती घरी जायला निघाली आणि त्यानंतर आम्ही रानात यायला निघालो. म्हटलं काजूची बाग सगळ्यांना मम्मी पप्पा आले तर त्यांना दाखवून यावी म्हणून काजूची बाग बघायला चाललेलो. आणि आम्ही यावेळी रस्त्याने न जाता रानातून पायवाट धरलेली आहे छोटी जंगलातून, तर त्याने जात आहोत चालत चालत आणि करवंद वगैरे काढत पुढे जात आहोत. चल काय घाबरते, काठी घेतलीस तरी. ती बघ ग्रेप्स खाते, बघ ग्रेप्स. चल 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 चल. झाड सोडा, तू झाड सोड, काट्यात त्याला झाडाला असं नाही पकडायचं कधी. बाजूला मागे हो, मागे हो. अरे यार चला ना. ते करवंद काढत चला चला, जागा नाही. चल चल. तर आमच्या काजूची बाग मम्मी पप्पांना दाखवली आणि त्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो. एक नामदरेवाडी म्हणून गाव आहे, आमच्या गावापासून साधारणतः 2 किलोमीटर असेल. तर आम्ही तिकडे जायला निघालो आणि चालतच निघालेलो आम्ही. म्हटलं फिरत फिरत तिथे पण जाऊ, कारण तिथे मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे तिथे, तर त्यांचं दर्शन घेऊ. त्यामुळे आम्ही निघालेलो. हे बघा कुठे गेले. समोर गाव आहे पप्पा. हो आलो पप्पा आपण. अरे मी बोलतोय तरी पप्पा. हो समोर गाव आहे. तर नाही ना समोर आहे. एक तास चालवायचं.
2 किलोमीटरचं अंतर आहे फक्त खाली. ही बघा समोर कमानी. इथं लय लांब आहे. मग आता आलो पप्पा अर्धा एक तासापूर्वी. येत आहेत दमले ते हळूहळू चालत येत आहेत. तर आता आम्ही नामदरेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि आमच्याबरोबर असलेली अर्धी मंडळी अजून मागेच आहे. ते हळूहळू येत आहेत. चालेल चालेल. आपण दर्शन घेऊन येऊ तोपर्यंत ती इथे चप्पल काढायची गरज चप्पलच नाही आणली. मारुती गणपती. कहाँ से चल रहे हैं. स्लो माणसं ही स्लो माणसं हळूहळू हळूहळू येत आहेत. या लवकर निघायचा टाइम झाला आमचा. तुम्ही अजून येत आहे. इकडे इकडे इकडून 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 चकून गाडीच्या तिकडून. तेव्हा या सर्वांनी 8 दिवस ये लवकर लवकर 8 दिवस. 2 दिवसांत तुमच्या बायको कोणी नीट पाहुणचार नव्हता. 8 दिवस काय 11 दिवशी मोचरला असणार सगळ्यांच्या. तिला करता का मदत काय? हा एकटी सकाळपासून पोरांकडे हे करायचं काय? गप्पावाली बाकीच्या गोष्टी लक्ष नसतं. सर्वकडे चौफेर लक्ष पाहिजे माणसाचं. तुम्ही त्यांची सगळ्यांची बाजू घेता माझी का नाही घेत. मध्ये आलं त्याच्यानंतर आता येतो. म्हणजे ह्या वाड्यांच्यात पण मान असतो प्रत्येक. ती पालखी एवढ्या लांब घेऊन येतात. इकडे नाही इकडे अपेक्षेची पालखी. कोणाचा हात चांगला आहे ते त्यांची असं बाहेर नळ आहे ना हात धुवून काय बोलतो.